स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। स्वराज दर्शनचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा दिमाखात साजरा। रायगड जिल्ह्यातील नामांकित साप्ताहिक स्वराज दर्शन आणि स्वराज दर्शन वृत्तवाहिनीचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदिका कृपा सपकाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाडचे तहसीलदार महेश शितोळे तसेच महाड MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची प्रमुख उपस्थिती होती। चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। भगवान मालुसरे यांना आदर्श शेतकरी, प्रवीण आप्पा कुलकर्णी यांना आदर्श पत्रकार, वैभव अहिरे यांना आदर्श युवा निवेदक, प्रमोद शेठ, अनंतराव म्हस्कर यांना आदर्श समाजसेवक, डॉक्टर नितीन मोपारा यांना आदर्श डॉक्टर, पल्लवी किशोर किरवे यांना आदर्श महिला उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आलं। तसेच श्री महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता संघ चांभारखिंड यांना आदर्श महिला बचत गट, दीपक खोबडे यांना आदर्श उद्योजक, तन्मय मालुसरे यांना आदर्श खेळाडू आणि स्वानंद भजनी मंडळ, पडवी पठार यांना आदर्श भजनी मंडळ पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य मनाली मनोज काळीजकर, पंचायत समिती सदस्य नूतन गोपाळ शेठ मोरे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, शेतकरी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयाप्पा सावंत, विधानसभा संघटक अनिल मालुसरे, युवा सेना पदाधिकारी इम्रानभाई पठाण, राकेश मोरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा भव्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन संपादक तुकाराम साळुंके, पत्रकार किशोर किरवे, पत्रकार नितेश लोखंडे आणि स्वराज दर्शन चॅनलच्या सर्व पत्रकारांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ठाकूर सर यांनी केले। वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव, ग्रामस्थ, आज स्वराज दर्शनचा 4था वर्धापन दिन आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्याकडून, माझ्या पोलीस स्टेशनच्याकडून स्वराज दर्शन परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आपल्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी करून घेतले यासाठी आपले धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून समाजाची, पर्यायी देशाची सेवा करावी एवढ्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचं जय हिंद। आज या ठिकाणी साप्ताहिक स्वराज्य दर्शन यांचा चतुर्थ वर्धापन दिन, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार सोहळा, या पुरस्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व पत्रकार, नागरिक बंधू भगिनींनो, सगळ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो। साप्ताहिक स्वराज्य दर्शन यांचं पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। आत्ता त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व आपण जे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांची लिस्ट पाहिली तर अगदी आरोग्य असेल, समाजसेवा असेल, शेती असेल, सर्व क्षेत्रातील ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचा समावेश त्यांनी या ठिकाणी आपल्या पुरस्कर्त्यांमध्ये केलेला आहे आणि त्यांच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम ते या ठिकाणी राबवत आहेत। त्यांच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने साप्ताहिक स्वराज्य दर्शन यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। त्यांची पुढील वाटचाल यशाची आणि प्रगतीची जावो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे शुभेच्छा शब्द या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। सन्माननीय मंच आणि आजच्या कार्यक्रमाचे आणि स्वराज दर्शनचे करता तुकाराम साळुंके, पोलिसांचा आणि बोलण्याचा तसा फारसा संबंध नसतो। खरं तर पोलिसांचा आणि लोकांना गप्प करण्याचा संबंध असतो। ॲक्च्युली आल्यानंतर तिथं बसल्यावर विचार करत होतो, पत्रकार आणि पत्रकारिता अगदी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही देशभक्त कार्यरत होते आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं त्यातले 80 ते 90% पत्रकार होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हीच परंपरा आत्ताच्या पत्रकार बांधवांनी स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी करावी, निर्भीडपणे चुकीच्या बाबींबद्दल लिहावं अशी समाजाकडनं अपेक्षा केली जाते।
अपेक्षांना हे स्वराज्य दर्शन खऱ्या अर्थानं खरं उतरेल भविष्याच्या काळात अशी अपेक्षा करतो. आणि संपादकांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ज्याच्या नावात तुकाराम आहे म्हणजे परोपकार आहे. तर छत्रपतींच्या या नगरीमध्ये आणि या पंचक्रोशीमध्ये सर्वसामान्यांचा हित जपणारा गुरु या अर्थानं स्वराज्य दर्शनची आणि तुकाराम साळुंखेंची ओळख व्हावी अशा अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून या समाजात कार्यरत आहोत. आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. जेव्हा 40व्या वर्षात स्वराज्य दर्शन पदार्पण करेल तेव्हा स्वराज्य दर्शनच्या माध्यमातून महाडच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यात आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा स्वराज्य दर्शन या चॅनलला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देते. तुम्ही वाटचालीस तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकार्यामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि छोट्याशा ऑफिसमध्ये त्यांनी ते ऑफिस खोलून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रसार केलेला आहे. निश्चितच माझ्या जिल्हा परिषद वरण गटाच्या हरवली गटाच्या वतीने त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची अशीच वाटचाल पुढे जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज दर्शन या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हा जो भव्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थानं आमच्या तुकाराम भाऊंचं वाटचालीचे शुभेच्छा आहेतच, पण त्यांचे धन्यवाद मानून तेवढे कमीच आहे. कारण का ज्या खेडेगावात खेडे कपाड्यात कुठलीही बातमी असो पहिल्यांदा बातमी लावतात ते आमचे तुकाराम भाऊ. अगदी कोणतीही बातमी राजकीय असो शासकीय असो कोणत्याही क्षेत्रातली असो आणि त्यांच्या मार्फत जे 4 वर्षे काम चाललेले आणि राजकारणाचे तर अत्यंत मला तर जास्त राजकारणातलं त्यांनी ज्या बातम्या लावतात अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे. त्यांना या कामाबद्दल खऱ्या अर्थानं आज त्यांनी जो पुरस्कृत ठेवलेला आहे, शेतकरी असो आपले जे पुरस्कृत सगळे व्यक्तिमत्व ठेवलेले आहे, अगदी नामांकित ठेवलेले आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त खऱ्या अर्थानं तुकाराम भाऊंचं अभिनंदन करणार आहे आणि आमच्या तुकाराम भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आणि पुढचेही वर्धापन दिन असेच भव्य दिव्य असे साजरे व्हावे असे त्यांना शुभेच्छा देऊन आणि जो आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले माझे सर्व मान्यवर मंडळी आणि इथे बसलेले माझे सगळ्या बंधू भगिनींनो, आज साप्ताहिक स्वराज्य दर्शन यांचा 4था वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन फक्त वर्धापन दिन नसून हा सत्यासाठी उभा राहणाऱ्या माझ्या धैर्यवान पत्रकारांचा आज सन्मानाचा दिवस आहे. पत्रकार म्हणजे नुसतं ते बातमी छापणं नाही, तर पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. आणि म्हणूनच आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही मला बोलवलं आणि माझा सन्मान केला. खऱ्या अर्थानं तुमची प्रगती दिवसेंदिवस होत जावो. हे चॅनल आज साप्ताहिक रायगडपुरतं मर्यादित आहे, ते संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती व्हावी हीच शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.